जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मुदखेड भाजपाची मागणी। राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील 2 श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। त्यावर अनेक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे। हा विरोध दर्शवण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केले। मात्र आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याने त्यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक होऊन संताप व्यक्त केला जात आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 30 मे 2024 रोजी मुदखेड भाजपाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन शिक्षा करावी अशी मागणी मुदखेड भाजपा शहर व तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहे। यावेळी मुदखेड शहर व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्वयंघोषित नेते पिसाट जितेंद्र आव्हाड यांनी काल बाबासाहेबांचा फोटो आवेशाच्या भरामध्ये फाडून टाकला। हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे। मित्रो, कुठलेही आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची तीव्रता, त्या आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ते आंदोलन करायचं असते। परंतु काही लोक फोटो सेशनसाठी आंदोलन करतात। फोटो सेशन करण्याच्या नादामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अवमान आहे, या राष्ट्राचा अवमान आहे। तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत आणि या ठिकाणी अशी मागणी करत आहोत, ज्या राष्ट्रपुरुषाचा जितेंद्र आव्हाडांनी अवमान केला म्हणजे त्याच पद्धतीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जितेंद्र आव्हाडावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही या ठिकाणी जोरदार लावून धरू आणि जितेंद्र आव्हाडांचा जो बहुजनवादी दाखवण्याचा चेहरा आणि मनुवादी वृत्ती आम्ही जनतेसमोर मांडू। एवढंच बोलून मी माझे विचार संपवतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।